काय म्हणते मग निकिताला फॉलो करणार आहे? सकाळ सकाळी म्हटलं बाई डोक्यावरचे गेलेले बाल वापस नाही येऊ शकत, पण गुड्डीचा बाल आपण नक्कीच खाऊ शकतो म्हणून म्हटलं तो स्टाईल मध्ये खायच्या चक्करमध्ये पळून गेला. मग जो टाकला का नाही खादाड्यापुरी सारखा, सगळेजण म्हणते बारक्यापुरी खात नाही. आता आहे का कोणाला डाऊट? हे भांडे पाहून मला विचारू आला तर जे लोक म्हणते 3 लोकांच्या घरी हे कामं नाही निघत, हे काम नाही, हे भांडी नाही. तुम्हाला आणलं तिथं घासाले, मग माहित पडते कायचे कामं होईत, मग समजते चांगले 3 लोकांचे कोणते काम होईत. कॉलेजला जाताना तर काही समजून नव्हतं राहिलं, उन्हाळा चालू आहे का हिवाळा, इतकी जास्त ऊन होती बाई. ते तरी बरं अंगावरची स्टॉल होती थोडीशी वल्ली, तर देशी जुगाडाप्रमाणे आम्ही गेलो भर उन्हात एसीची हवेची मजे घेत. आम्ही झेरॉक्स काढायला गेलो, तिथे लिहिलं होतं बुटं काढल्याशिवाय आतमध्ये येऊ नये. तर येईनं नाही काढले तर आम्ही कायले काढू रे भाऊ, या विचाराने काही आम्हाला आमच्या चपला काढू दिल्या नाही. मग आम्ही निघालो रस्त्यानं सांगत की आम्ही 2 जणी खादाळ आहो. मग आपल्या जिंदगीतून आपल्याला दुःखातून क्रॉस होता आलं नाही होता आलं चालते, ह्या रस्त्यातून आपल्याला क्रॉस होता आलंच पाहिजे. मग आम्ही निघालो ग्राउंडली. तर तुम्ही पाहू शकता मी इथं माई बहीण निघाली जे स्पीडनं, हे आहे बाई रेग्युलर ग्राउंड करणारी. जाता जाताना मला रस्त्यात जे काही घरं दिसले ते सगळे घरं ओढू ओढू सांगू राहिले होते, बाई मस्त झाड आहे म्हणे, इथं बसून जाय, ग्राउंडवर काही जाऊ नको. तरी बी मी निघाली ग्राउंडवर झाले. ग्राउंडवर पोहोचताना आम्हाला झाली संध्याकाळ. पोचल्यावरच माझी हालत झाली फुस. तिथं मी एका ग्राउंड नंतर बसून गेली, माझी बहीण मारू राहिली का नाही राऊंड. तिच्यासाठी जो थांबलं मला माहीतच नव्हती, तिनं मारली जिल्हा स्टेडियमचे 15 राऊंड. बाई तिथं बसून बसून तिची वाट पाहून पण आम्हाला झाली संध्याकाळ. घरी जाताना मग म्हटलं काय करावं काय नाही, तर ठुसला आम्ही वापस चहा. मग म्हटलं 12वी फेल, आम्ही तर ग्रॅज्युएशन फेल झालं तरी चालते, पण 12वी फेलचा चहा पिलो पाहिजे. धोबीच्या घरात लाईट लागू राहिले, पण आमच्या दिमागाचे काही लाईट लागून नाही राहिली. मग आम्ही गेलो दिमागाचे लाईट लावायला, जरासं चिकन कबाब खाले. खाता खाता आम्हाला झाली होती रात्र. ते खाताना आम्ही विचारच करू राहिलो होतो भरतीचा. तर समोर दिसलं की इथं टाकणं चालू आहे भरती, आणि हे सगळेजण इथं रात्रभर वाट पाहू राहिले की सकाळी आम्ही कधी अंदर जातो भरती मारायला. हे सगळेजण सिलेक्ट झालेले. हे एवढी मेहनत करू राहिले ना, आम्हाला असं वाटू राहिलं एका राऊंड मध्ये पहिल्याच भरती आम्ही लागून जाऊ.